कॅबिनेट बैठकीत पूरग्रस्त भागावर चर्चा होणार आहे। खात्रीलायक सूत्रांकडून लोकशाही मराठीला ही माहिती मिळतेय। केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवण्याकरता आढावा घेतला जाईल असं देखील कळतंय। प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री कॅबिनेट समोर या सगळ्याची माहिती देणार आहे। किती नुकसान झालं, किती मदत देण्याची गरज आहे या संदर्भात पालकमंत्री माहिती देणार असल्याची देखील आता बातमी समोर येतेय। केंद्राला प्रस्ताव पाठवण्याकरता कॅबिनेटमध्ये चर्चा होणार आहे। 2 दिवसांपूर्वी सगळ्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात दौरा करावा, बांधावर जावं, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेले होते। त्यानंतर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत या सगळ्याचा आढावा हा पालकमंत्र्यांना सादर करावा लागणार आहे। पालकमंत्री आपल्या मतदारसंघात किती नुकसान झालंय, किती मदत गरजेची आहे याचा लेखाजोखा कॅबिनेटच्या बैठकीत सादर करतील। या घडीची महत्त्वाची ही बातमी, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पावसानं शेतपिकं अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहेत। संसार उद्ध्वस्त झाले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, 2 दिवसांपूर्वी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या पालकमंत्र्यांना आदेश दिलेले होते, आपापल्या मतदारसंघात जा, बांधावर जा, विविध कार्यक्रमात सहभागी होण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या असे निर्देश हे देण्यात आलेले होते आणि त्याचाच आढावा आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला जाणार आहे। प्रत्येक पालकमंत्र्यांना सादर करावं लागेल आपल्या भागात किती नुकसान झालंय, किती मदत गरजेची आहे। निश्चित लागवी, कारण राज्य शासनाने एकंदरीत 2215 कोटी रुपयांची जी मदत जाहीर केलेली होती त्याचं वाटपही सुरू केलेलं आहे आणि जी माहिती समोर येत आहे की उद्यापासूनच एकंदरीत ज्या पूरग्रस्तांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये आता 5000 रुपयांची आर्थिक मदत आहे ती जिल्हाधिकारी त्यांच्या मर्यादेतून त्यांच्या कक्षेतून जाहीर करणार आहे, ते डिपॉझिट करणार आहेत। दुसरीकडे आजपासून गहू आणि तांदळाचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। मात्र सर्वात मोठा रिलीफ मिळणार आहे तो केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीकडे आणि ही केंद्राची मदत जर हवी असेल तर राज्य शासनाला तात्काळ पंचनामे पूर्ण करून एक प्रस्ताव केंद्राला पाठवावा लागणार आहे आणि याच प्रस्तावासाठी जी आवश्यक माहिती आहे ती घेण्यासाठी गेल्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आदेश दिलेले होते की तुम्ही तात्काळ बांधावर पोहोचा, तुमच्या जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पालकमंत्री आहात तिथल्या परिस्थितीचा आढावा घ्या, किती नुकसान झालेलं आहे, किती भरपाई देण्याची गरज आहे याचा अंदाजित प्रस्ताव आहे तो कॅबिनेट बैठकीमध्ये पुढचा घेऊन या। आणि आज होणाऱ्या या बैठकीमध्ये सर्व पालकमंत्री आहेत, मराठवाडा असतील किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी अहिल्यानगर सारख्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणची माहिती घेऊन येतील। ही माहिती सादर केली जाईल आणि कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि एक परिपूर्ण प्रस्ताव आहे तो पंचनामा पूर्ण झाल्यावरती केंद्राला पाठवला जाईल। हा प्रस्ताव केंद्राला मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया अजून पार पडणार आहे, कारण केंद्राची एक टीम आहे ती पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये येईल, नेमकं नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे प्रस्ताव दिलेला आहे का याची खातरजमा करेल आणि त्यानंतरच केंद्राकडून जी मदत आहे ती जाहीर केली जाणार आहे। परिणामी आज होणाऱ्या या कॅबिनेट बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी नेमकं किती नुकसान झालेलं आहे आणि किती भरपाईची आवश्यकता आहे या संदर्भातील उहापोह होईल आणि एक ठोस प्रस्ताव आहे तो तयार होऊ शकतो। त्यामुळे अद्यापही काल झालेल्या पावसामुळे किती नुकसान झालेलं आहे त्याचाही आढावा घेतला जातोय का आणि आणखी काही मुदत राज्य शासन मागून घेते का प्रस्ताव तयार करायला याकडे आपलं लक्ष असेल। लागवी अगदी चेतन, काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दिल्लीत गेलेले होते। दिल्लीत या सगळ्या संदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून या सगळ्याविषयी अवगत देखील करण्यात आलंय, माहिती अधिकची देण्यात आलेली आहे। त्यानंतर होत असलेली ही कॅबिनेट आहे, त्यामुळे या कॅबिनेटला सगळ्यात महत्त्व आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो उल्लेख तुम्ही केलात की प्रत्येक पालकमंत्र्यांना लेखाजोखा मांडावा लागणार आहे। त्याच अनुषंगाने सकाळच्या सत्रात एक अशी बातमी आलेली होती, सगळ्यात जास्त नुकसान सोलापूरमध्ये झालेलं आहे। विशेषतः मोठ्या प्रमाणावर स्थलांतर 13,000च्या घरात सोलापूरमध्ये होताना दिसतंय। तर तिथं काही विशेष खबरदारी बाळगली जाईल का, काही विशेष लक्ष देण्यासंदर्भात निर्णय होईल का, काय संकेत पोहोचतायत?
निश्चित लागवी, कारण गेल्या कॅबिनेट पासूनच आपण पाहत आहोत मंत्री जयकुमार गोरे जे अनुपस्थित होते ते ठाण म्हणून बसलेले आहेत सोलापूरमध्ये. सोलापूरचे पालकमंत्री आहेत ते, आणि तिथले स्थानिक आमदार जे होते भाजपचे सचिन अक्कलकोटचे जे आमदार आहेत कल्याण शेट्टी, त्यांनीही मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधलेला होता की एकंदरीत पाहिलं असेल मोठ्या संख्येने लोकांना कुठेतरी स्थलांतरित करावं लागलेलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर ज्यावेळी गेल्या आठवड्यामध्ये अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांना भेटून खुद्द मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलेलं होतं आणि मदतीची अधिकची मदत करावी अशी मागणी केलेली होती एनडीआरएफच्या माध्यमातून. दुसरीकडे थेट पंतप्रधानांची भेट घेतलेली होती, नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांना तसा प्रस्ताव दिलेला होता आणि पूर्ण मदत केली जाईल असं आश्वासनही पंतप्रधानांनी या 1 तास चाललेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं. त्यामुळे आता वेळ आहे अधिकाधिक पंचनामे करण्याची, अधिकाधिक मदतीचा प्रस्ताव तयार करण्याची, कारण या प्रस्तावावरतीच केंद्राला मदत देता येणार आहे. त्यामुळे केंद्राने जरी मदतीची तयारी दर्शवली असली तरी पंचनामे पूर्ण केल्याशिवाय कुठलाही प्रस्ताव पाठवला जाणार नाही. कारण जर अर्धवट पंचनामे करून जर प्रस्ताव पाठवला तर मदतही अर्धवट मिळणार आहे. परिणामी अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी आता शासनाची भूमिका हीच आहे, सर्व पालकमंत्र्यांकडून अधिकचे पंचनामे करून मोठा प्रस्ताव आणि मोठ्या निधीची मागणी केंद्राकडे केली जाईल आणि त्यानंतर एक मोठी मदत कुठेतरी दिली जाईल. कारण शरद पवार यांनी ज्या प्रकारे सूचना केलेली होती की फक्त मदत देऊन आता चालणार नाहीये, तर पुन्हा सगळ्यांना उभं करावं लागणार आहे, पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे आणि यासाठी वेगवेगळ्या योजना जर पदरात पाडायच्या असतील तर तसा ठोस प्रस्तावही केंद्राला द्यावा लागणार आहे. लागवी अगदी चेतन, असेच जोडले राहा. या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे ज्यावर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे. मुख्यमंत्री फडणवीस ऊस गाळप हंगामाचा सुद्धा आढावा घेतील. मंत्रालयात आज मंत्री समितीची या ठिकाणी बैठक पार पडेल. कॅबिनेटच्या बैठकीत या सगळ्याचा देखील आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. नवीन गाळप हंगामाचं धोरण ठरवण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे जी फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली होईल. चेतन, कारण यंदाच्या ऊस जो गाळप हंगाम आहे त्याकडे विशेष लक्ष असेल, कारण मराठवाड्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होती, त्याचाही फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यामुळे यंदा ऊसाचं उत्पादन आहे ते घटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये अधिकाधिक गाळप होणं गरजेचं आहे आणि याच अनुषंगाने चांगला दर ऊसाला मिळणं गरजेचं असेल आणि परिणामी आजच्या या आढावा बैठकीमध्ये एकंदरीत ऊस उत्पादकांना नेमका ऊस उत्पादक शेतकरी त्यांना सरकार काय दिलासा देत आहे याकडे आपलं लक्ष असेल. या संदर्भात काही ठोस निर्णय होतोय का? खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून दुपारी 1:30 वाजता या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित कृषी मंत्री सुद्धा उपस्थित असतील, सहकार मंत्री उपस्थित असतील. परिणामी आजच्या बैठकीत काय निर्देश देतात याकडे आपलं लक्ष असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.